नमस्कार मित्रांनो पशुवैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्यात 4 नवीन खाजगी व्हेटरनरी कॉलेजला मान्यता सुद्धा आता देण्यात आलेली आहे आणि हे ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता जे गोरगरिबांचे मुलं आहे त्यांचं सुद्धा पशु डॉक्टर बनण्याचं स्वप्न हे साक्षात साकार होणार आहे. राज्यातील नवीन महाविद्यालय आता कोणत्या ठिकाणी उभारले गेलेले आहे तर आपण हे पाहूया. आता पहिला नंबर लागलेला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत व्हेटरनरी कॉलेज नव्हतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठराविक ठिकाणीच पशुवैद्यकीय कॉलेज होतं आणि त्याच्यामध्ये तेही शासकीय होतं. पण आता खाजगीमध्ये मागणी वाढली होती आणि खाजगीसुद्धा आता काही जे TET वगैरे नीट वगैरे देऊ शकत नाही किंवा कमी मार्क मिळतात तशा मुलांना ही आता खूप महत्त्वाची संधी असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा गांधी मिशन ट्रस्ट MGMमध्ये सुद्धा एक पशुवैद्यकीय कॉलेज उभारले जाणार आहे. ते आता जूनमध्ये चालू होण्याची शक्यता सांगितली जाते. त्या 2 नंबरचे म्हटलं तर ठाणे मुरबाडमध्ये यशोदीप सामाजिक विकास संस्था आणि या ठिकाणी हे असणार आहे. आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट अहिल्यानगर येथे सुद्धा एक कॉलेज उभारले जाणार आहे. म्हणजे तिसरं कॉलेज अहिल्यानगरमध्ये असणार आहे. तर पुण्यामध्ये तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी सायन्स कॉलेज पुणे या ठिकाणी हे उभारले जाणार आहे. आता याची प्रवेश क्षमता किती असणार मित्रांनो, तर याच्यामध्ये 80 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणार आहे आणि प्रत्येक विद्यालयामध्ये 80 विद्यार्थी हे भरवले जाणार आहे. म्हणजे एकूण 320 नवीन सीट्स उपलब्ध होणार आहे. म्हणजे यामध्ये काय ठाणे, अहिल्यानगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे. ही महाविद्यालय जूनपासून सुरू होण्याची शक्यतासुद्धा आता राजकीय वर्तुळामधून निदर्शनात येत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सुद्धा जे दूध उत्पादक शेतकरी त्यांनासुद्धा खूप मोठा फायदा होऊ शकतो. वेळेत पशुवैद्यकीय उपचार मिळतील, पशुधनाचे नुकसान कमी होईल, दूध व पशुपालन व्यवसायाला सुद्धा चालना मिळेल. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनासुद्धा खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, याविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच न्यू अपडेटसाठी आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.